ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. प्रस्तावनेचे समालोचन. ज्ञानेश्वरांनी गीतेच्या सर्वच अध्यायांना प्रस्तावना लिहिलेल्या नाहीत आणि त्या प्रस्तावनांचे स्वरूप सुद्धा फक्त देवांना वंदन अशा स्वरूपाचे नाही. काही अध्यायांना प्रस्तावना अजिबात नाहीत आणि काही अध्यायांना अगदी त्रोटक प्रस्तावना आहेत. पण या प्रस्तावनांचा उपयोग त्यांनी अनेक प्रकारे करून घेतलेला आहे. ज्ञानदेवांनी लिहिलेली ही पहिल्या अध्यायाची प्रदीर्घ अशी 84 ओव्यांची प्रस्तावना. या पहिल्या अध्यायाच्या प्रस्तावनेत त्यांनी आत्मरूपाला वंदन करून आपली निर्गुण परंपरा सांगितली व आत्मरूपाला अशी विशेषणे वापरली की ज्यामुळे सगुण व निर्गुणाचा समन्वय साधला गेला. वास्तविक ज्ञानदेव शैवपंथी आदिनाथ शंकरांपासून त्यांची परंपरा सुरू झालेली आहे. पण त्यांनी वैष्णव धर्माचा ग्रंथ जो गीता त्यावर टीका लिहिली व वैष्णव धर्मांतर्गत भागवत धर्माचा पाया घातला आणि शैव व वैष्णव यांच्यामध्येही समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. नंतर आत्मरूपावर षडभुज वाङ्मय गणेशाचे रूपक रचले. ते त्यांचे साहित्यातील वेगळेपण स्पष्ट करते. वेद, स्मृतिग्रंथ, पुराण, उपनिषद, 6 शास्त्र वगैरे सर्व वाङ्मय त्यांनी गणपतीच्या वेगवेगळ्या अवयवांच्या ठिकाणी कल्पून वाङ्मय गणेशाची प्रतिमा उभी केली आहे. नंतर शब्दाधिष्ठित देवता, शारदा व सद्गुरू यांना नमन केलेलं आहे. सद्गुरूंनी त्यांना मुख्यतः विवेक शिकवला आहे. सद्गुरूंची त्यांनी पायाळू मनुष्य, चिंतामणी, समुद्र आणि अमृत यांच्याशी तुलना करून सांगितलं की पायाळू मनुष्याप्रमाणे उफराट्या गतीने म्हणजे संसारासक्ती सोडून परमात्म्याच्या दिशेने गेले म्हणजे शिष्याला सद्गुरू चिंतामणीप्रमाणे सर्व वांछित पूर्ण करणारे होतात. गुरु चिंतामणीप्रमाणे होण्यासाठी सद्गुरूंच्या वचनरूपी जलाने स्नान करावं. म्हणजे समुद्र स्नानाने जसे सर्व तीर्थस्नानांचे फळ मिळते त्याप्रमाणे सर्व साधनांचे सार सद्गुरू सेवा आहे. मग अमृताने अमरत्व मिळावे तसे सद्गुरु कृपा प्रसादाने अमृत तत्वाची प्राप्ती होते. नंतर गीता ज्या महाभारत ग्रंथातून घेतलेली आहे त्या महाभारत ग्रंथाची थोरवी तर त्यांनी गायलीच, परंतु त्यामुळे साहित्य क्षेत्रावर झालेला परिणामही सांगितला आणि व्यासांचीही स्तुती केली. नंतर गीता महात्म्य वर्णन केले. महाभारत हे कमळ असेल तर गीता ही त्या कमळातील पराग आहेत असं म्हणून त्यांनी महाभारतात आलेल्या गीतेचे काय महत्व आहे ते विशद केलेले आहे. श्रोत्यांनी श्रवण कसे केले पाहिजे ते सांगून त्यातून या ग्रंथाच्या श्रवणाचा अधिकारी कोण आहे ते अप्रत्यक्षपणे सांगितले आणि नंतर श्रोत्यांशी संवाद करून आपली नम्रता प्रकट केली व पुढे आपल्या टीकेस सुरुवात केली. भगवद्गीतेवरील ज्ञानदेवांच्या भाष्याची ही पहिली प्रस्तावना. या पहिल्या प्रस्तावनेतूनच त्यांच्या भव्य दिव्य उत्तुंग भरारीची कल्पना वाचकाला दीपवून जाते. तत्वज्ञान काव्याच्या माध्यमातून सांगितले तर ते लोकांना जास्त आकर्षित करते हे लक्षात घेऊन त्यांनी गीतेतील तत्वज्ञानावर काव्याचा साज चढवलेला आहे. प्रस्तावनेतील सर्वच विषय त्यांचा अधिकार स्पष्ट करतात. त्यांच्या अधिकाराची चर्चा आपण कोण करणार? केवळ त्यांना वंदन करून त्यांनी सांगितलेला ग्रंथ आपल्या सर्वांना आकलन व्हावा एवढीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. तत्वज्ञानात्मकं काव्यम प्रणीयोपकृतो जनः तम ज्ञानसूर्यं वंदेहम अज्ञान भ्रांतिहारकम. तत्वज्ञान हा विषय असलेले काव्य करून ज्यांनी लोकांवर उपकार केला त्या अज्ञान व भ्रांती नाहीशा करणाऱ्या ज्ञानसूर्य अशा ज्ञानदेवांना मी वंदन करते.